सत्य हे आहे की संकट आणि त्याचे निराकरण हे नेहमीच एकत्र जन्म घेतात. हे केवळ एका व्यक्तीसाठीच नव्हे तर संपूर्ण सृष्टीसाठीही सत्य आहे. आपल्या भूतकाळाचा विचार करा, इतिहासाकडे पहा. तुम्हाला लगेच जाणवेल की जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा ते दूर करणारी शक्तीही जन्माला आली. हाच तर जगाचा नियम आहे. म्हणूनच संघर्ष हेच संकटाचे खरे उत्तर आहे. प्रत्येक व्यक्ती जेव्हा एखाद्या संकटातून बाहेर पडतो तेव्हा तो पूर्वीपेक्षा एक पाऊल पुढे गेलेला असतो, अधिक समजूतदार झालेला असतो आणि अधिक आत्मविश्वासाने भरलेला असतो. इतकेच नव्हे, केवळ स्वतःसाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठीही हेच सत्य आहे. खरे तर संकटाचा जन्म म्हणजे एक संधी असते, स्वतःला बदलण्याची, आपल्या विचारांना अधिक उंची देण्याची, आपल्या आत्म्याला अधिक बलवान आणि ज्ञानाने समृद्ध बनवण्याची. जो मनुष्य या संधीचा योग्य उपयोग करतो त्याच्यासाठी कोणतेही संकट राहत नाही. परंतु जो हे करू शकत नाही त्याने स्वतःचेच आत्मपरीक्षण करावे. आता स्वतः विचार करा. जीवनातील प्रत्येक क्षणी निर्णय घ्यावा लागतो. प्रत्येक टप्प्यावर दुसऱ्या बाजूविषयी काही ना काही निर्णय करावाच लागतो आणि आपण घेतलेला प्रत्येक निर्णय आपला परिणाम निश्चितपणे मागे सोडून जातो. आज घेतलेले निर्णय भविष्यात सुख किंवा दुःख निर्माण करतात, केवळ स्वतःसाठीच नव्हे तर आपल्या कुटुंबासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठीही. जेव्हा एखादी दुविधा समोर उभी राहते तेव्हा मन व्याकुळ होते, अनिश्चिततेने भरून जाते. निर्णय घेण्याचा तो क्षण एक योग बनतो आणि मन जणू युद्धभूमी बनून जाते. बहुतेक वेळा आपण दुविधा दूर करण्यासाठी किंवा फक्त मन शांत करण्यासाठी निर्णय घेतो. पण अशा अवस्थेत योग्य निर्णय घेता येतो का? ज्याप्रमाणे धावताना शांतपणे भोजन करता येत नाही, त्याचप्रमाणे युद्धाशी झुंज देणारे मनही योग्य निर्णय घेऊ शकत नाही. खरे तर जो मनुष्य शांत मनाने निर्णय घेतो तो स्वतःसाठी सुखद भविष्य निर्माण करतो. परंतु जो मनुष्य फक्त आपले मन शांत करण्यासाठी निर्णय घेतो तो भविष्यात स्वतःसाठी दुःखाची बीजे पेरत असतो. आता स्वतः विचार करा. जीवनात येणाऱ्या संकटांसमोर जो मनुष्य प्रेमाला योग्य मानत नाही त्याचा स्वतःच्या सामर्थ्यावरही विश्वास राहत नाही. तेव्हा तो उत्तम गुणांचा त्याग करून दुर्गुणांचा स्वीकार करतो. हे लक्षात ठेवा. मनुष्याच्या जीवनात दुर्जनता तेव्हाच जन्म घेते जेव्हा त्याच्या अंतःकरणात आत्मविश्वास नसतो. मग हा आत्मविश्वास नेमका काय आहे? तो म्हणजे मनापासून हे मानणे की जीवनाचे संघर्ष त्याला कमकुवत करतो असे ज्याला वाटते त्याचा स्वतःवरचा विश्वास उरत नाही. त्यामुळे तो संघर्षाचा सामना करण्याऐवजी त्यापासून पळून जाण्याचे मार्ग शोधू लागतो. परंतु जेव्हा त्याला समजते की संघर्षच आपल्याला अधिक शक्तिशाली बनवतो, जसे व्यायाम केल्याने शरीराची ताकद वाढते, तेव्हा तो प्रत्येक संघर्षाचे स्वागत करू लागतो. म्हणजेच आत्मविश्वास हे दुसरे काही नसून जीवनाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आहे. आणि जीवनाकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन पूर्णपणे आपल्या हातात असतो. आता स्वतः विचार करा. आई वडील नेहमीच आपल्या संततीच्या सुखाची कामना करतात. ते त्यांच्या भविष्याची सतत चिंता करत राहतात. जर काही कारणास्तव शक्य झाले तर प्रत्येक पिता आपल्या मुलांच्या भविष्याचा मार्ग आधीच सुकर आणि व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत असतो. ज्या मार्गावर वडिलांनी स्वतः चालत कंकर दगड, ऊन सावली आणि अनेक संकटांचा अनुभव घेतलेला असतो, त्याच मार्गाने आपल्या मुलानेही चालावे अशी प्रत्येक पित्याची इच्छा असते. प्रत्येक पित्याच्या दृष्टीने ही एक अत्यंत उदात्त भावना आहे. परंतु या 3 प्रश्नांवर विचार करणे आवश्यक आहे, जे आपण अनेकदा विसरून जातो. पहिला प्रश्न: काळानुसार प्रत्येक मार्ग बदलत नाही का? काळ नेहमीच नवी आव्हाने घेऊन येत नाही का? मग भूतकाळातील काळाचा, अनुभवांचा नव्या पिढीला नेमका कसा लाभ होऊ शकतो? दुसरा प्रश्न: प्रत्येक संतती ही आपल्या आईवडिलांची प्रतिमा असते. संस्कार आईवडील देतात, परंतु अंतर्गत क्षमता मात्र ईश्वर देतो. ज्या सुरक्षित मार्गावर वडिलांना यश मिळाले त्याच मार्गावर आपल्या संततीलाही यश आणि सुख मिळेल असा त्यांचा विश्वास असतो. तिसरा प्रश्न:
जीवनातील संघर्ष आणि आव्हाने लाभदायक नसतात का? प्रत्येक प्रश्न हा उत्तराकडे नेणारा मार्ग नसतो का? मग संततीला त्या संघर्षांपासून आणि आव्हानांपासून दूर ठेवणे हे खरोखरच तिचे हित आहे का? म्हणजेच ज्या प्रकारे संततीचे भविष्य घडवण्याऐवजी त्यांच्या भविष्याचा मार्ग निश्चित करण्यापेक्षा त्यांच्या चारित्र्याची जडणघडण करणे अधिक श्रेष्ठ आहे. संततीच्या जीवनाचा मार्ग ठरवण्याऐवजी त्यांना नव्या परिस्थितींशी जुळवून घेण्याचे मनोबल आणि योग्य ज्ञान देणे अधिक लाभदायक ठरणार नाही का? आता स्वतः विचार करा, मनुष्याची सर्वात मोठी दुर्बलता कोणती असते? खरे तर अहंकार हीच मनुष्याची सर्वात मोठी दुर्बलता आहे. माणूस कितीही शक्तिशाली किंवा सामर्थ्यवान असला तरी त्याच्या अहंकारातच त्याच्या विनाशाची किल्ली दडलेली असते. म्हणूनच जर सामर्थ्यवान, बलवान आणि समर्पित राहायचे असेल तर आपले रहस्य कोणालाही सांगू नका, ना मित्राला ना शत्रूला. कारण वेळ आल्यावर कोण कधी शत्रू बनेल हे सांगता येत नाही. म्हणूनच योग्य हेच आहे की प्रत्येकाने आपले रहस्य स्वतःपुरतेच मर्यादित ठेवावे. आता स्वतः विचार करा, मनुष्य जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी काय करत नाही? तो परिश्रम करतो, धावपळ करतो, आणि हे सर्व करूनही जेव्हा त्याचे काम होत नाही तेव्हा तो चुकीचा मार्ग स्वीकारतो. क्षणभर आपल्या बालपणाच्या आठवणींमध्ये डोकावून पहा. आठवा, शाळेत जेव्हा तुम्ही परीक्षा द्यायला जात होतात तेव्हा काय घडायचे? तुम्ही अभ्यास करून जात होतात, पण यश मिळवण्यासाठी कोणी ना कोणी नक्कीच नकल करत असे आणि उत्तीर्णही होत असे. परंतु जीवनाची परीक्षा अशी नसते. येथे नकल करणारा कधीच यशस्वी होत नाही. कारण शाळेत सर्वांचे प्रश्नपत्र एकच असते, पण जीवनातील प्रश्नपत्रिका आणि त्यातील प्रसंग प्रत्येकासाठी वेगळे असतात. त्यामुळे त्यांची उत्तरेही निश्चितच वेगवेगळी असतात. म्हणूनच जर तुम्हाला जीवनात यश मिळवायचे असेल तर नकल करू नका. स्वतःच्या प्रश्नांची उत्तरे स्वतःच शोधा. यश निश्चितच मिळेल. मनुष्याचे जीवन हार जीत, विजय पराजय, यश आणि अपयश यांच्या दरम्यान सतत हेलकावत असते.